स्वागत है आपका बी न्यूज़ नेशन में। मैं हूं नदीम बागमारे। बीजापुर में होगा देश प्रेमियों का संविधान बचाओ आंदोलन। अनेकता में एकता का संदेश देने वाला भारत देश एकता समानता के साथ हर एक को जीने का अधिकार देने वाला देश का पवित्र ग्रंथ संविधान रचयिता डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के लिखे संविधान को पूरी दुनिया में श्रेष्ठ संविधान माना जाता है। आज एनआरसी, सीएए और एनपीआर को जारी कर संविधान विरोधी कानूनों के जरिए केंद्र सरकार भारतीय संविधान की पवित्रता और इसके उद्देश्य को ठेस पहुंचा रही है। तमाम संविधान विरोधी कानूनों का विरोध और संविधान की रक्षा और सुरक्षा करना हर भारतीय नागरिक का फर्ज है, जिसके चलते देश भर में प्रदर्शन जारी है। बीजापुर की सरजमीन से भी देश प्रेमी और तिरंगे के दीवानों ने 24 फरवरी कोलार रोड जुमनाल के पास दोपहर ठीक 3 बजे संविधान बचाओ आंदोलन की आवाज़ लगाएंगे, जिसमें देश भर से इस विशाल जन आंदोलन में हर धर्म के धर्मगुरु, मठाधीश, समाज चिंतक, बड़े राजनेता हर पार्टी के भाग लेकर संविधान विरोध कानूनों का विरोध करके संविधान बचाओ का नारा देकर देश की एकता और अखंडता को बचाने का संकल्प लेंगे। इस ऐतिहासिक आंदोलन को कामयाब करने हर देश प्रेमियों को बड़ी संख्या में आने की जॉइंट एक्शन कमेटी के पदाधिकारियों ने अपील की है। हमीद मुशरफ साहेबರು, टपाल इंजीनियर साहेबರು, श्रीनाथ पूजारी साहेबರು, अब्दुल रजाक भर्ती साहेबರು ಮತ್ತು भीमशी अण्णा कलागी ಹಿರಿಯ ಹೋರಾಟ। आज संविधान बचाओ आंदोलन ये बीजापुर में 24 तारीख को हो रहा है और 3 बजे से 9 बजे तक पूरे तमाम जमात वाले, पूरे हिंदू मुसलमान, ये सब को लागू है ये संविधान बचाना। संविधान के साथ उन्होंने बहुत छेड़छाड़ कर रहे हैं। ये संविधान बचाने के लिए पूरे तमाम बीजापुर के और बागलकोट, बेलगाम, हुबली, धारवाड़, रायचूर, कोप्पड़, गुलबर्गा, सोलापुर ये सब भी आ रहे हैं। सब भी ज़रूर और हमारे माँ बहना का भी व्यवस्था कर रहे हैं। पूरे उनका अलग आना जाना, उनका बैठने का भी सब व्यवस्था करें। सब भी पूरे तमाम लोग बीजापुर के उस दिन सब काम धंधा दुकाना बंद कर को सब भी ज़रूर आना। अस्सलाम वालेकुम। और इलेक्ट्रॉनिक मीडिया के भाइयों को स्वागत करते हुए फिर एक बार बीजापुर में आज तक जो एक इवेंट नहीं हुआ, उतना बड़ा एक प्रोटेस्ट जिस तरह के आप लोग जानते हैं 24 तारीख को, इसी 24 तारीख को बागलकोट रोड के जुमनाल क्रॉस के पास इंतज़ाम किया गया है। ये तकरीबन 50 मिनिमम 50 एकड़ से ज़्यादा 100 एकड़ तक हम लोग जगह वहाँ पे हमारी जगह और दूसरे सब भाई हिंदू भाई भी हमने वहाँ पे जगह दिए हैं। सब लोग वहाँ पे हमें जगह दे के एक बड़ा प्रोटेस्ट किया जा रहा है। जिस तरह के आप लोग जानते हैं सीएए, एनआरसी और एनपीआर के ख़िलाफ़ एक देश भर में एक मूवमेंट चल रहा है, बड़ा इनकलाब चल रहा है। इस इनकलाब को लोग अपोजिशन वाले या जो संघ परिवार के लोग हैं इसे एक कलर दे रहे हैं कि हिंदू मुसलमान का है या तो कांग्रेस और बीजेपी के खिलाफ़ है। ऐसा ये मामला नहीं है। ये देश के लोगों का सिस्टम के खिलाफ एक जो गवर्नमेंट है, हाली गवर्नमेंट है, उसके खिलाफ पूरे हिंदुस्तान के लोगों का एक बड़ा मूवमेंट है। इसमें सिर्फ मुसलमान नहीं, हिंदू भाई हैं, क्रिश्चियंस हैं, सिख्स हैं, अपना तनु मन धन से ये मूवमेंट चलाया जा रहा है। इसको आगे बढ़ाते हुए हम लोग बीजापुर शहर, जहाँ पे एक 5 लाख की आबादी है तकरीबन, यहाँ पे 1 लाख से 2 लाख लोगों को जमाने का इंतज़ाम किया गया है। ये जो एक इंसानियत के खिलाफ एक मूवमेंट चल रहा है, इसको अपोज करने के लिए पूरे देश भर के जाने माने लोगों को बुलाया गया है। इसमें खासकर जैसे अभी बता रहे थे यशवंत सिन्हा जी आ रहे हैं, स्वामी अग्निवेश आ रहे हैं और हमारे मौलाना मदनी साहब आ रहे हैं। ये सब लोग पहली बार बीजापुर आ रहे हैं। उम्मीद है हाँ आप सब लोग इसे पूरा सपोर्ट भी करेंगे। आपके ज़रिए इसे ज़्यादा से ज़्यादा लोगों में इसकी बहुत ज़्यादा डिस्कशन हो और कवरेज हो, ये आपसे उम्मीद की जाती है, क्योंकि ये मूवमेंट ज़रूरी है। हम लोग संविधान बचाने, हमारा कैप्शन ही यही है, संविधान बचाओ आंदोलन है। ये बीजापुर डिस्ट्रिक्ट जॉइंट एक्शन कमेटी के तरफ से संविधान बचाओ आंदोलन है। तो आंदोलन बचाने के लिए, संविधान बचाने के लिए आप सब लोग लाखों की तादाद में बीजापुर के उस जो सिलेक्टेड हमारा प्लेस है वहाँ पे सब अरेंजमेंट है, बड़ा सा पंडाल ये सब किया है। आप लोग आएंगे, वहाँ पे पानी और इसका इंतज़ाम भी किया गया है। आपको किसी तरह की तकलीफ़ वहाँ पे नहीं होगी। खास करके मीडिया लोगों के लिए हमारा एक पेविलियन है, वहाँ पे आपका भी ख्याल रहेगा। खासकर लेडीज़ के लिए, ख़वातीन हजरात
खवातीन लेडीज़ वुमेंस के लिए एक कम से कम 10 एकड़ हम लोग वहाँ पे रिजर्व रखे हैं जगह, जो सिर्फ लेडीज़ के लिए रहेगा और लेडीज़ वॉलंटियर्स उनको मैनेज करेंगे। 1000 वॉलंटियर्स ये काम का इंतज़ाम देख रहे हैं। कमेटी में 50-60 लोग हैं, इसको डेली बेसिस पे हम लोग मॉनिटर कर रहे हैं। तब पुलिस डिपार्टमेंट हो, उनकी सिक्योरिटी, फायर ब्रिगेड है, एम्बुलेंसेस है, ताकि लोगों को, एक आम आदमी जो 8 डिस्ट्रिक्ट से आ रहे हैं लोग, हमारे टीम्स ऑलरेडी गुलबर्गा, हुबली, धारवाड़, बेलगाम, हावेरी, कोप्पल, रायचूर, यहाँ तक हमारे रिप्रेजेंटेटिव नुमाइंदे वहाँ जाकर लोगों में इसके बारे में अवेयरनेस कर रहे हैं कि ताकि आप इसमें पार्टिसिपेट करो और हमारी ताकत का जो गवर्नमेंट को अंदाज़ा नहीं है उसे मालूम पड़े, ताकि वो अपने एक गलत स्टेप से पीछे हटे। ये उम्मीद के साथ आप लोगों को बुलाया था। शुक्रिया। 24/2/2020 ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ವಿಚಾರಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಕುಂಡಲಿಕ್ಕೆ, ಅವರಿಗೆ ಇದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದೆ. ಸುಮಾರು 1 ಲಕ್ಷ 2 ಲಕ್ಷ ತನ ಮಂದಿ ಸೇರುವ ಸಂಭವ ಕೂಡ ಇದೆ. ಬಿಜಾಪುರನಾಗ ತಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಂತೆ NRC, NPR ಮತ್ತು CAA ಸಂಬಂಧ ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ಇದು ವಿರೋಧ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಈ ಬಿಜಾಪುರ ಡಿಸ್ಟಿಕ್ಲಿಂದ ನಾವು 8 ಡಿಸ್ಟಿಕನ್ನು ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡ್ಕಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಇದು ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ. ತಾವು ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಜನರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ತಾವೆಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಈಗ ನೋಡ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಕೂಡಿ, ಇದು ಯಾವುದು ಪಕ್ಷದ ಯಾವುದು ಧರ್ಮದ ಇದು ಸಮ್ಮೇಳನ ಇಲ್ಲ, ಇದು ಎಲ್ಲ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವ್ ಆಂದೋಲನ ಅದ. ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವ್ ಆಂದೋಲನ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸಂವಿಧಾನ ಪ್ರೇಮಿಗಳು ಏನಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಧರ್ಮನಾಗಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಕೂಡಿ ನಾವು ಇದು ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ಪಾರ್ಟಿ ಪಕ್ಷ ಏನು ಇದ್ರಾಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡತ್ತೀವಿ, ಅದು 24ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಉದ್ದೇಶಿಸಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ 24ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ತಾವು ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಎಲ್ಲರೂ ಹಿರಿಯರು ಕಿರಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರು ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು, ಇದಕ್ಕೆ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವ್ ಆಂದೋಲನವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅದು ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ಇದರಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಬಯಸ್ತೀನಿ. ಈಗ ಮೈನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅವರು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. 22ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮೀಡಿಯಾ ಮಿತ್ರರಿಗೆ ನಾವು ಪಾಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವ್ರ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಪಾಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಪಾಸ್ ನಮ್ಮ ಇರ್ಫಾನ್ ಶೇಖ್ ಅವ್ರ ಕಡೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅದು ನೀವು ಕಲೆಕ್ಟ್ 24 ತಾರೀಕಿಗೆ ಪ್ರೆಸ್ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಪ್ರೆಸ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಾವು ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ತಾವೆಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ. ಇನ್ನೊಂದು ಮಾನ್ಯರೇ, ಒಂದು ಇಂಪಾರ್ಟಿಗೂ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾಣಿಸುವಂತೆ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಸಜ್ಜುಗೊಳಿಸಲಾಗುತ್ತಿದ್ದು, ಅದರ ಜೊತೆಗೆ 80 ಫುಟ್ ಬೈ 12 ಫುಟ್ ಅಳತೆಯ ಬೃಹತ್ LED ಪರದೆ ಡಿಜಿಟಲ್ ಸ್ಕ್ರೀನ್ ಸೇರಿದಂತೆ 16 ಫೀಟ್ ಬೈ 12 ಫೀಟ್ ಅಳತೆಯ ಅನೇಕ LED ಪರದೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಾರ. ಇದು ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ನಾವು 24ಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸ್ಬೇಕು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಸಮಾಜದವ್ರದ್ದು ಇದು ಇದ್ದು ಇದರಾಗ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಮಾಜ ಅಥವಾ ಯಾವುದೋ ಒಂದು ಜಾತಿಗೆ ಸೇರಿದಂತ ಇದು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಯಾವುದೋ ಎರಡು ಬಣ್ಣ ಇಲ್ಲ. ಅದು ಅವರು ಏನು ವಿರೋಧಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ಏನು ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆ, ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಗತಿ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನಾವು ಈ ಜಂಕ್ಷನ್ ಕಮಿಟಿಗಳು ಏನು 24ಕ್ಕೆ ಇಟ್ಟಾರ, ರಾಷ್ಟ್ರ ನಾಯಕರು ಬರ್ತಾರ, ಅವ್ರಿಗೆ ಬೆಂಬಲವಾಗಿ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳೆಲ್ಲ ಬರ್ತು. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ CAA, NRC, NRP ಅಂತ ತಂದಾರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ. 130 ಕೋಟಿ ಜನರ ಮ್ಯಾಗೆ ಇವತ್ತು ಭಾರತ ಬಂದದ. ತಾತ ಮುತ್ಯಾನ ದಾಖಲೆ ಕೊಡು ಸತ್ತಿದ ಅಂದ್ರೆ ಕೊಡೋಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಇವು ಭಾಳ ಕಾನೂನು ಅದ. ಮೊದಲು ತಂದಿದ್ದಲ್ಲಿ 55 ಇಸ್ವಿ ಒಳಗೆ ಆಸಾಮ್ದಾಗ ತಂದಿದ್ರು. ಆಸಾಮ್ದಾಗ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದಿಂದ ನುಸುಳಿ ಬಂದವರು ಎಷ್ಟು ಜನಗಣತಿ ಮಾಡಿದಾಗ NRC ಅವಾಗ ಬಂತು. ಆಡ್ದಾಗ ಏನಾಗಿದೆ, ಅವರು 3,40,00,000 ಜನ ಸಂಖ್ಯೆ ಇದ್ದಲ್ಲಿ ಅದರೊಳಗೆ ಬಂದವರು ಎಷ್ಟು 19,06,665 ಜನ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದವರು ನುಸುಳಿ ಬಂದಾರ ಅಂಥೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ರಂತಂದು. ಈಗೇನು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ದಾಗ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭೆದಾಗ ಮಾಡ್ಯಾರ, ಈಗ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನ ಬಿಟ್ಟು ಉಳ್ಕಿದ ಜನರನ್ನ ಇದು ಮಾಡಿ ಜನಗಣತಿ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇದು ಭಾಳ ಅದ. ಸಮಾನತೆ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೇಳೋ ಸಮಾನತೆ ಅಂತ ಸಮಾನ ಜನರಿಗೆ ಕರೆ ಕೊಡ್ರಿ. ಈಗೇನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳ ಕೂಡಿ, ಸಾಮಾಜಿಕ ಸಂಘಟನೆಗಳು, ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಎಲ್ಲ ನಾವು ಏನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಪಾತಿ ಇಲ್ಲದೆ ಎಲ್ಲ ಜನ ಸಹಕಾರದಿಂದ ಕೋಮು ಸ್ವಾರ್ಥ, ವಿಜಾಪುರ ಕೋಮು ಸ್ವಾರ್ಥ
ಈ ಕೋಮ ಸಮಾನತೆ ಸಲುವಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡಿ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಜಾತಿ ಪಾತಿ ಅನ್ನೋದೇ ಈ 24ನೇ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸಿ ಅಂತ ನಾವು ಕಳಕಳಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಪ್ರಗತಿಪರದಿಂದ ಭೀಮಶಂಕರಾಜಿ ಪ್ರಗತಿಪರ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು. ಓಕೆ, ಇತ್ತೀಚೆಗೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನೊಂದು BJPಯ ಸರ್ಕಾರ ಪೌರತ್ವ ಕಾಯ್ದೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರ ಮೇಲೆ ಹೇರುವಂಥ ಏನೊಂದು ಕಾನೂನಿದೆ. ಅದರಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕೇವಲ ಬಿಜಾಪುರದ ಜುಮ್ನಾಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಬೃಹತ್ ಜನಜಾಗೃತ ಸಭೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಗತಿಪರರಾದಂಥ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು, ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು, ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಪ್ರಗತಿಪರರು ಇದಕ್ಕೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬಂದು ತಮ್ಮ ವಿಚಾರ ಮಂಡನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಮತ್ತು ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಮುಖಂಡರು, ಕೇವಲ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಿಂದೂಗಳು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಯಾ ಕಸಬ ಮಾಡುವಂಥ ಎಲ್ಲ ಕುಲಬಾಂಧವರು ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾನು ಕುರುಬ ಇರ್ಬೋದು, ವಾಲ್ಮೀಕಿ ಇರ್ಬೋದು, ಬಡಿಗ ಇರ್ಬೋದು, ಅಕ್ಷಾಲಿಗ ಇರ್ಬೋದು, ಕೊರವ ಇರ್ಬೋದು, ಭಜಂತ್ರಿ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆಯ ನಾವೇನು ಸಣ್ಣ 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 ಸಮಾಜದಿದ್ದೀವಿ, ಈ ಸಮಾಜದ ವಿರುದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದು ಕಾನೂನು ಇದೆ ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ 24ನೇ ತಾರೀಕು ಜುಮ್ನಾಳಲ್ಲಿ ನಾವು ಸೇರೋಣ. ಹೀಗಾಗಿ ಏನಪ್ಪ ಇದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು ಅದರ ಜಾತಿಯ ವರ್ಗದ ಜನರು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳೋಣ. ಈ CAA ಮತ್ತು NRC ಏನಿದೆ ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ 24ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಸೇರೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಜನಜಾಗೃತಿ ಮಾಡೋಣ. ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ಉಳಿಸೋಣ, ದೇಶವನ್ನು ಉಳಿಸೋಣ. ಬುದ್ಧ, ಬಸವ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಮಗೆ ಸತ್ಯ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಜಗತ್ತಿಗೆ ತೋರಿಸೋಣ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. 24ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನೀವು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन। आपकी सुविधा के लिए हमने बनाया बी न्यूज़ नेशन ऐप, जो आप गूगल प्ले स्टोर में जाकर डाउनलोड कर सकते हैं। इस ऐप में वीडियो न्यूज़ देखने के साथ साथ आप देश भर की न्यूज़ पढ़ भी सकते हैं, कन्नड़ा और उर्दू ज़बान में। तो जाइए प्ले स्टोर में और अभी भी न्यूज़ नेशन ऐप को डाउनलोड कीजिए देश भर की खबरों को देखने के लिए।